पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात. पावसाच्या हजेरीने नागरिकांना अंगाची लाहीलाही करणाऱ्या असह्य उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. उन्हाने त्रासलेल्या पुणेकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. पुण्यात गडगडाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासहित मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांचे तारांबळ उडल्याचे दिसून आलेले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच पुण्याच्या उपनगर परिसरात ढगांच्या गडगडाटासहित पाऊस पडू लागला आहे. पावसाच्या हजेरीने नागरिकांना अंगाची लाहीलाही करणाऱ्या असह्य उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. त्यात उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे रविवारी पुढील 3 दिवस विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता. हिमालयाचे उत्तर भारतात पश्चिमी चक्रीय वाफ सक्रिय झालेली आहे. तमिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसास सुरुवात झाली आहे. यात हिमालयापासून पूर्वोत्तर भाग, मध्य भारत, मध्य महाराष्ट्र ते दक्षिण भारत असा संपूर्ण देशात अवकाळी पावसाचा प्रभाव हा दिनांक 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्यामुळे तापमानात काहीशी घट होणार आहे. दरम्यान मंगळवारी म्हणजे दिनांक 1 तारीख मराठवाडा ते मध्य महाराष्ट्र दरम्यान चक्रीय वाताची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण छत्तीसगड पासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या परिसरात 0.9 किलोमीटरवर चक्राकार वाऱ्याची ट्रफ रेषा तयार झाली आहे. त्यामुळे